आज मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि याचं कारण म्हणजे वरळी ते मरीन ड्राइव्ह या कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या सोहळ्यासाठी उपस्थित असतील। वरळी ते मरीन ड्राइव्ह अंतर हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात पार करणं कोस्टल रोडमुळे शक्य होणार आहे। येत्या काही दिवसात कोस्टल रोड वांद्रे वरळी सी लिंकला देखील जोडला जाणार आहे। हा जोड रस्ता पूर्ण झाल्यावरती मरीन ड्राइव्ह वरून थेट वांद्रे परिसरामध्ये जाणं शक्य होऊ शकेल। तर कोस्टल रोड संदर्भात माहिती देण्यासाठी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, मुंबईकरांना किती फायदा या कोस्टल रोडचा आणि आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा राजकारण कसं रंगलेलं पाहायला मिळतंय? ज्ञानदा, लोकसभेच्या निवडणुकांसाठी कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाच्या वतीनं आचारसंहिता जाहीर होऊ शकते आणि यापूर्वी राज्य सरकारच्या वतीनं त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये उद्घाटनांचा धडाका लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज राज्य सरकारसाठी आणि मुंबईकरांसाठी महत्त्वाचा प्रकल्प असणाऱ्या कोस्टल रोडचं उद्घाटन होतंय। आपण पाहतोय समोर भव्य स्टेज या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे आणि महत्त्वाची बाब ही आहे की या ठिकाणी जे शिवसेनेचे स्थानिक आमदार आहेत आदित्य ठाकरे यांचं देखील नाव या पोस्टर्सवर टाकण्यात आलेलं आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते आमदार आहेत, त्यांच्यासोबतच स्थानिक खासदार अरविंद सावंत यासोबत स्थानिक विधान परिषदेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पाठिंबा देणारे सुनील शिंदे यांचं देखील नाव या पत्रिकेवर छापण्यात आलेलं आहे। काही वेळामध्येच या ठिकाणी सर्व जे वरिष्ठ नेते आहेत याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, पालकमंत्री दोन्ही या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि हा कार्यक्रम पार पडणार आहे। मुंबईकरांसाठी अतिशय हा महत्त्वाचा प्रकल्प आहे। तब्बल 14,000 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला होता आणि यासाठी आता मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी ही गोष्ट असणार आहे। कारण पूर्वी वरळीवरून साऊथ मुंबईवरून जर वरळीला यायचं असेल तर साधारणपणे पाऊण तासाचा वेळ लागायचा। आता मात्र हा वेळ कमी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रम स्थळी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। सोबत IAS अधिकारी अश्विनी भिडे देखील आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील काही क्षणात या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहेत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता महाविकास आघाडीतले महत्त्वाचे दोन चेहरे असणारे अरविंद सावंत आणि आदित्य ठाकरे कार्यक्रमाला येत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये प्रामुख्यानं या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आदित्य ठाकरे प्रयत्नशील असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि सातत्यानं या संपूर्ण भागामध्ये ज्या ज्या अडचणी आल्या होत्या त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न त्यांना केला होता। त्यामुळे आत्ताच्या या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आदित्य ठाकरे, अरविंद सावंत येत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। काही वेळातच या प्रकल्पाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडेल। सध्या तरी ज्ञानदा एक मार्गिका सुरू करण्यात येणार आहे। दुसरी मार्गिका जी आहे वेग वाढवण्याचा प्रयत्न कोस्टल रोडच्या माध्यमातून होणार आहे आणि आधी अशी सुद्धा चर्चा होती की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन करण्यात येईल, परंतु राजकीय परिस्थिती किंवा आगामी काळात कधीही आचारसंहिता जाहीर होऊ शकते त्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते पार पडतंय। निलेश, तुम्ही कार्यक्रम स्थळाची दृश्य आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहा। तिथे अजित पवार सुद्धा पोहोचलेत। आपण सध्या वेदांतकडे जातोय। वेदांत वरळी परिसरामध्ये आहे जिथून कोस्टल रोडच्या एका टप्प्याला सुरुवात होते। वेदांत, आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला येणार का आणि कोस्टल रोडचा हा सगळा मार्ग सुद्धा तू आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवशील? जी माहिती मिळते त्यामध्ये काल आपण आमदार इथले स्थानिक आमदार सुनील शिंदे यांना विचारलं होतं, ते मुंबई बाहेर आहेत आणि इतर जे शिवसेनेचे स्थानिक आमदार खासदार आहेत त्यांना जरी निमंत्रण आलेलं असलं मात्र ते अजूनही कार्यक्रमाला येणार की नाही याबद्दल स्पष्टता नाही। कशा प्रकारे तयारी कोस्टल रोडच्या उद्घाटनाची करण्यात आली आहे तर आपले कॅमेरामॅन दीपेश आपल्याला दाखवतील। सुरुवातीला बेस्ट बस इथे पार्क करण्यात आलेले आहेत आणि जेव्हा कोस्टल रोडचं उद्घाटन होईल तेव्हा या बेस्ट बसेसमधनं मुंबई महापालिकेचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ते पहिल्यांदा या कोस्टल रोडचा म्हणजे पहिल्या मार्गिका जी इथनं वरळीपासून पुढे मरीन ड्राइव्हला जाणार आहे त्याची राईड करणार आहेत आणि त्याच्यानंतर जर आपण ह्या गाड्या पार्क केल्या पाहतोय त्या मुंबई महापालिकेतील शासकीय रुग्णालयातील ज्या महिला डॉक्टर्स आहेत त्या स्वतः आपल्या गाड्या चालवत या कोस्टल रोडचा फेरफटका मारणार आहेत आणि या सगळ्या महिला डॉक्टर्स आपल्यासोबत डीन आहेत KMच्या। मला सांगा, तुम्ही आता पार्क केल्यात गाड्या, तुम्ही आता या गाड्या स्वतः चालवत घेऊन जाणार। कोस्टल रोड बहुप्रतीक्षित आहे मुंबईकरांसाठी आणि प्रत्येक जण उपनगरात राहतं किंवा या भागात वरळी असेल खास करून, काय कशा प्रकारे तयारी केली या उद्घाटनाची? We were excited since 2 days since the time we got हमको इनविटेशन मिला तब से एक्साइटेड है कि कोस्टल रोड पे जाएंगे। फर्स्ट वुमन ड्राइवर सेल्फ ड्रिवन, सो वी हैव गॉट 5 डॉक्टर्स फ्रॉम KM ऑल्सो। सगळे किती डॉक्टर्स आहेत महिला डॉक्टर्स ज्या आता गाडी चालवणार? 15-20 डॉक्टर्स आहे। आम्ही KM मधलं 5 आहे आणि मी तर आमची थार चालवणार आहे। थार हो, थार तुमची आहे? ही थार माझी आहे। हो, मर्सिडीज आहे। सार्वजनिक आरोग्याचे आमचे 2 आहेत। अच्छा,
डॉक्टर गुलनार खान, डॉक्टर दक्षा. किती एक्साइटमेंट आहे, म्हणजे कोस्टल रोड तर सगळ्यांनी बघितला, टीव्हीतनं बघितला, बातम्यांमधनं बघितला, मुंबई महापालिकेने, मात्र त्या कोस्टल रोडवर गाडी चालवायची. अतिशय उत्साह आहे आणि ते तुम्ही बघताच आहे आमच्याकडे बघून की आम्ही सकाळपासून फोटो काढून सेल्फी काढून थकलो नाहीये, अजून फोटो काढायचे आहेत. 8:30 पासून आलं इकडे आम्ही सगळे. त्याच्यामुळे या सगळ्या महिला डॉक्टर्स या गाडी चालवत या कोस्टल रोडचा फेरफटका मारणार आहेत. आणि पाठीमागे मुंबईमध्ये बऱ्याचदा आपण बघतो विंटेज रॅली आयोजित केली जाते आणि तशाच प्रकारची एक छोटीशी विंटेज रॅली सुद्धा, ज्यामध्ये विंटेज कार आहेत. या विंटेज कार रॅलीच्या माध्यमातून हे सर्व जे लोक आहेत ते सुद्धा या विंटेज कार आहेत त्या आता वरळीपासून पुढे नरिमन पॉईंटपर्यंत जाणार आहे. त्यामुळे पूर्णपणे मुंबई महापालिकेने तयारी केली आहे. उद्घाटन प्रसंगी जेव्हा हे उद्घाटन होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, त्याच्यानंतर मुंबईकरांना फेरफटका मारता येणार आहेत. काही मोजक्या गाड्या आज या वरळी ते नरिमन पॉईंट या मार्गावरून जातील. मात्र उद्या सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वसामान्य मुंबईकरांसाठी हा कोस्टल रोड सोमवार ते शुक्रवार खुला करण्यात आलेला आहे. ज्ञानदा. बरोबर आहे, मुंबईला एक खूप मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि याच समुद्रामध्ये भर घालून मुंबईकरांचा वेग वाढवण्याच्या दृष्टीनं, त्यांचा प्रवास सुखकर करण्याच्या दृष्टीनं कोस्टल रोडची निर्मिती सरकारनं हाती घेतली. पहिला टप्पा पूर्ण झालाय. पहिल्या टप्प्याचं आज उद्घाटन होते आणि सर्वजण प्रचंड उत्सुक आहेत या कोस्टल रोडवरनं प्रवास करण्यासाठी. धन्यवाद वेदांत आणि धन्यवाद निलेश, दोघांनी दिलेल्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.